स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं सगळ्यांना परिचित असलेले सर्व माझे विद्यार्थी आणि आजी माझी शिक्षक आणि याच्यामध्ये अजून काय आजी आहेत बाकी सगळं माझे आहे. तब्बल 19 वर्षानंतर तुम्ही आमची आठवण काढली त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला कारण आजचा जमाना असा झाला की माणूस माणसाला विचारायला झाला तरी 19 वर्षानंतर कोण विचारत आहे तरी पण आवर्जून मला कालपर्यंत फोन केला. सुरुवातीला मला आम्ही टमकले नाव कळत पण आम्ही टमकले माझ्या मुलाला पण केला बरोबर आहे का. माझ्या मुलाला सांगितलं उद्या तुमचं गेट टुगेदर बोलवलं चालू मला काय मला ऐकायला येत पोराकडे दिला त्यांना बरोबर ऐकून मला सांगितलं उद्या तुमचा कार्यक्रम बोलवलं जाऊ. आपल्याला 19 वर्ष होऊन गेली तुम्ही चांगल्या आठवणी दिल्या आम्हाला 19 वर्षापर्यंत मनामध्ये जातात त्या सगळ्या तुम्ही आज बाहेर काढल्या खूप बरं वाटलं. एकदाच म्हणजे त्या काही साचलेलं होतं चांगलं तर तुम्ही व्यक्त केलं खूप चांगलं व्यक्त केलं. शिक्षकांचं जे काम आहे तुम्ही जे आता कौतुक करत होता वाखाणणी करत होता ते त्यांनी स्वतःहून घेतलेलं ते काम आणि ते कर्तव्य म्हणून त्यांनी पार पाडलेलंच आहे. त्यात विशेष करण्यासारखं काही नाही. त्याबद्दल सरकार त्यांना मोबाईलचा केलेलं नाही पण एक कर्तव्य म्हणून त्यांनी पार पाडलेला फक्त त्यांनी दिलेल्या शिदोरीवर त्यांनी दाखवलेल्या वाटेवर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही पुढे कशी वाटचाल केली त्याच्यावरती आमची पुण्य म्हणजे आमची पुण्य आहे. काय होणार नाही तुम्हाला चांगलं माहित आहे. आज सगळेच सांगतात घरदार पैसा जमीन बंगला पुत्र अनुभव कोणीही आमच्या सोबत येणार नाही. येणार आहे ते फक्त आपलं कर्म. जन्माला येताना आपल्याला नाव नव्हतं श्वासाला मारताना आपल्याला डाव असणार आहे श्वास नसणार. मधला जो हा काळ आहे त्याला आपण जीवन असे नाव द्यायचं आणि हे जीवन कोणी कसं जगायचं त्याचं ज्ञान ते 5वी ते 7वी अनंतापर्यंत जोपर्यंत तुम्ही जगताय तोपर्यंत तुम्हाला फक्त शिक्षकच मार्गदर्शन करतातच. आजूबाजूचा निसर्ग तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो समाज तुम्ही एकटीतनं जर प्रवास करत असता तर तुमच्या शेजारी टाका मारण्यासाठी बसलेला जो माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा तुम्हाला ज्ञान मिळतं निसर्गाकडून ज्ञान मिळतं. आयुष्यभर आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत आपण विद्यार्थीच आहोत आणि त्यातून जे त्यानुसार आपण घडत आहोत. खूप चांगलं तुम्ही आता एवढं मोठं झालं का आम्हाला ओळखता येत नाही काहीची तर नाव होतं ना तरी पण इतक्या वर्षानंतर तुम्ही आमच्या मी